खरंच जमाय, तुमच्या हातात संसार आहे माय. द वुमन इज अन आयडियल मॅनेजर. सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. मोठ्यातला मोठा उद्योजक सांगतो जे मला आजपर्यंत जमलं नाही, ती रोजची गृहिणी घरामध्ये दररोज करते ते व्यवस्थापन, तिच्यामुळे संसार सामर्थ्याने चालतो. हे स्त्रीचं महात्म्य आहे. तुमच्या इतकं मॅनेजमेंट विश्वात कोणालाच जमणार नाही. कौतुक आहे मला माझ्या आईचं. माझी आई म्हणून मी तर उभा आहे. काय घर सांभाळती माझी माय. आजही माझी म्हातारी साबण संपल्यावर फेकत नाही. जुन्या साबणाची चिपळी नव्या साबणाला लावती का तर तेवढ्यात एक आंघोळ होईल. डोकं बघा ना. माझी म्हातारी आजी लुगडं फाटलं फिकीत नाही. गोधडी शिवती फिकीत नाही. तिच्या नातीला दिवसातनं 4 लुगडी येते ती, पण म्हातारी अंगाला लावीत. तिचं फाटूस तर दुसरं अंगाला लावीत. तिनं रोज 4 घातली तरी तिची नात पुरवू शकल एवढी तिची ऐपत झाली. पण तिला गरिबीची, तिला कष्टाचं कौतुक आहे आणि तिच्यामुळं तिच्या डोक्यावर जगाच्या मालकाचा हात आहे म्हणून तिच्या घराचं नाव आहे. काय कौतुक करू महाराज माझ्या म्हाताऱ्यांचं घरातल्या. माझ्या आईला ना आजीला मी 7 स्टार हॉटेलला नेलं मुंबईला. म्हणलं म्हाताऱ्याला घेऊन जाऊ. 7 स्टार हॉटेलला नेलं. 5,000 रुपयाचं आईस्क्रीम खाऊ घातलं. म्हाताऱ्या चमचे घरी घेऊन आल्या. काय आई म्हणली ह्याच्यापेक्षा घरची बासुंदी बरी. 5,000 रुपयात किती लोक बासुंदी खाऊन गेली असती. पर घरच्या दुधाची चव ना देव आणि पैसे कसं फिटायचं म्हणून चमचं आणलं. इट इज नॉट अ मिडल क्लास, इट इज हाय क्लास. रुपयाची जाण आहे तिला. लोक म्हणतात देवाचं नाव काय देतं. ही आजकालची पिढी विचारते देवाचं नाव काय देतं. अरे ज्ञानेश्वरी वाचून बघा, कळेल. विश्वातलं सगळ्यात मोठं समाधान तुम्हाला जागी मिळेल. फक्त ज्ञानेश्वरी वाचा. आणि ज्ञानेश्वरी कधी तुम्हाला 90% विज्ञान म्हणजे ज्ञानेश्वरी, 90% सायन्स इट्स ज्ञानेश्वरी. या बल्बचा शोध 100-125 वर्षापूर्वी सायंटिस्टने लावला. मूर्ख आहेत तुम्ही. 750 वर्षापूर्वी माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगतात, उदकाचे आवेशे प्रगटले तेज लकलकीत दिसे तया विजू माझी असे सलील काही. उदक म्हणजे पाणी, आवेश म्हणजे प्रेशर. पाण्याच्या प्रेशरने वीज निर्मिती होते. हे आपल्या ज्ञानोबरांनी 750 वर्षापूर्वी ज्ञानेश्वरी मध्ये सांगितलं. त्याला विज्ञान म्हणायचं, त्याला वारकरी संप्रदाय म्हणायचा. सासूचेनी सांडसे खंडीच्या पाय पाणी राजहंसे, तुझं ज्ञान विज्ञान तैसे वाटवणी देऊ. आम्ही तुम्हाला सांगू खरं काय आणि खोटं काय. घरातल्या मिक्सर पासून चंद्रयानापर्यंतची टेक्नॉलॉजी वेदांमध्ये मिळेल तुम्हाला. आर्यभट्टांनी शून्याचा शोध अध्यात्माच्या जोरावर लावला. पहिलं विमान उडवलं भारतीयानं, महाराष्ट्रीयानं, मराठी माणसानं, ज्याचं नाव होतं शिवा तळपदे. पहिलं विमान उडलं मुंबईत चौपाटीवर. आम्हाला राईट बंधू लक्षात राहिले का. आपला कधी विचार केलाय का. अरे 5,000 वर्षापूर्वी चाणक्य नीती नावाचं एक पुस्तक आहे. जर 5,000 वर्षापूर्वी महाभारत घडले तर 13 ते 14 माणसं फक्त जिवंत राहिली. किती. 13 ते विश्वास. त्यांनी आपल्यापर्यंत संस्कृती पोचून किती पोचवली असेल. मग भगवंताने अवतार घेतले. ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे. मग आम्हाला कळलं खरं काय. पण आम्हीच ते घ्यायला तयार नाही. आजही आमची पोरं इंग्लिश मिडियमला आहेत. अरे अट्रॅक्शन असं बरे काही इंग्लिश यावं पण संस्कृती कळावी त्यांना. आमच्या पिढीला जर जीन्स विषयी अट्रॅक्शन आहे तर आम्हाला साडीचंही कौतुक असावं. घालू नये असं नाही हो का, स्वीकारू नये असं, पण आपलं ना करू नये ना. आपलं मोठे पण जगाला सांगा ना. अरे सांगा ना आनंदीबाई जोशी जगाला, नवऱ्याचा हट्ट आहे डॉक्टर व्हायचंय तुला. या भारतातली पहिली महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी इंग्लंड युनिव्हर्सिटीमध्ये शिकायला गेल्या. युनिव्हर्सिटी म्हणली जर आमच्या कॉलेजला ऍडमिशन, आमच्या कॉलेजमध्ये डिग्री पाहिजे असेल ना तर गुडघ्यापर्यंत स्कर्ट घालायचा, त्याच्यावर शर्ट घालायचा, त्याच्यावर टाय घालायचा आणि ख्रिश्चन धर्म स्वीकारायचा तर कॉलेजला ऍडमिशन आहे. आनंदीबाई म्हणल्या का रे माझ्या हिंदू धर्म तर माझ्या 9वारी डॉक्टर होत नाही का. चल होऊन दाखवते तुला. अंडरस्टिमेट केलं अख्ख्या युनिव्हर्सिटीने. अख्खी लेकरं बेंचवर बसायची, ती आनंदीबाई जोशी फरशीवर बसायच्या. पण नाही सोडला धर्म, नाही सोडली संस्कृती. खाली बूट, त्याच्यावर सॉक्स, त्याच्यावर 9वारी, खांद्यावर पदर, कपाला कुंकू, गळ्यात डोरलं, हातात हिरव्या बांगड्या घालून या भारतातली पहिली महिला डॉक्टर झाली आनंदीबाई जोशी. इट इज वेल एज्युकेटेड. ज्ञान मिळवायला कुठं संस्कृती सोडावी लागते रे. मला कळतंय का तुम्हाला काय सोडतोय. अरे धन सोडताय रे. ज्ञानेश्वरी हा ग्रंथ नाही, ज्ञानेश्वरी ही जीवन संपत्ती आहे. नाही कळली तरी वाचा. कळावा एवढं ज्ञान नाही आपल्याकडे.
नाही कळली तरी वाचा. आज नाही कळली उद्या कळेल, उद्या नाही कळली परवा कळेल. तरुण मंडळी कीर्तनाला उपस्थित असणारे, तुम्हाला ज्ञानेश्वरी नाही कळली तरी चालेल. अहो ज्ञानेश्वरीला तुम्ही कळलात, तुमच्या जीवनाचं कल्याण आहे. माझ्या ज्ञानोबाऱ्यांना तुम्ही कळू द्या. एक बोट फिरवा, आयुष्यभर माऊली तुमचं बोट धरतील. अरे 100 वेळा पोरं म्हणतात किती कष्ट करतो पण यश मिळत नाही. अरे चुकीच्या माणसाला मानतो, कस काय यश मिळेल? अरे तुझं चुकीच्या माणसाचं कळत नाही मला रे. वर म्हणजे आपलं कसं, एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू द्या. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षात होईल. जायचं आहे का? धड नाही. धड नाही रे, चांगलं सोड. धड नाही, चांगल्याचं कुठे घेऊन बसले? हा वर्षानं माघारी आला, म्हणला वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला दुसरा घे, पण माणसात बुंबलू नको झालं नाही. दुसरा दिला, हा 2 वर्षाने आला, म्हणला पक्का भामताय तू. 2दा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत 2दा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले करे जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागाय आली सगळी बायको घेऊन आली. कळलं, त्यालाच कळलं. तू 2दाही एकटाच आला, बायको कुठे आहे? ती म्हणला लग्न नाही झालं. तुम्हीच बसलेले प्रामुख्याने सांगा किती नारळ दिलं लेकरू होईल? मी सांगते किती भजन केल्यावर देव भेटल. अरे कोणाला भजन मला बसतोय तिथे कळलं पाहिजे ना. शेंदरी हेंदरी दैवत ते म्हणणारे वारकरी संप्रदाय नाही रे. आपल्या संप्रदाय ट्रान्सपरंट आहे, पारदर्शक आहे. जिथे मला माहित आहे मुखी नाम हाती ऐशी साक्ष बहुतांची तरले तरती नामधारकाचा मावघाची संसार. पारदर्शकता आहे ना. मी करतोय म्हणजे मी कोण नाही याची मला जाणीव व्हावी. स्वतःवरचा असणारा आत्मविश्वास सगळ्यात मोठा परमार्थ आहे. आय विल डू इट. मी करू शकतो. मी का करू शकतो? कारण करवून घेणाऱ्यावर माझा विश्वास आहे म्हणून मी करू शकतो. मी संसार सुद्धा सुखाचा करू शकतो कारण माझा करवून घेणाऱ्यावर विश्वास आहे. मला माहित आहे मागे पुढे उभा आली आघात, मला माहित आहे. मी निश्चिंत आहे. मी मरणाला भीत, संतांची कृपा म्हणजे मरणाला न भिणं. तुकोबाराय म्हणले मी मेल्यावर घरचे रडणार नाहीत. रडती माया मोह रात्रंदिस, रडती माया मोह रात्रंदिस. माया मोह रडणार, मी याला पण हाती लागला नाही. कळतंय का? मला मरणाची भीती नाही. का नाही? माझी वाट पंढरीची आहे. मी निर्भय आहे. का निर्भय? मला माहित आहे मी खटनट असलो पण पंढरीच्या वाटेवर चाललो तर तिथं मला सामर्थ्याने कळतंय. दूत सांगत संयमा, दिंडी पुढे चाले नामा. तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणूनिया, तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणूनिया. मृत्यू लोकी एक नगर त्याचे नाव पंढरपूर, तेथील मोकाशी उभा असे विठेवर. तुम्ही संत माय बापा एवढा उपकार करा, मजल्यात येतवरी दाखवा दिनाचं सोहळा. मजल्यात येतवरी गरुडाचे पायी, गरुडाचे पायी. ठेवी वेळ वेळा डोई, ठेवी वेळ वेळा डोई, ठेवी वेळ वेळा डोई. ठेवी वेळ वेळा डोई, ठेवी वेळ वेळा डोई, ठेवी वेळ वेळा डोई. वेगळ्या नावात हरी, हा नावात हरी. वेगळ्या नावात हरी, हा नावात हरी. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलतिया. जगजोगी जगजोगी जाग जाग बोलतिया. जागा रे भाई लो जागा, तुम्ही जागा रे भाई लो जागा. जागा रे भाई लो जागा, जागा रे भाई लो जागा. जागा जागा आता जागा जागा. जागा रे भाई लो जागा, जागा रे भाई लो जागा. जागा रे भाई लो जागा, आता जागा रे भाई लो जागा. स्वर निघल्या ना डोली भागा, जागा रे भाई लो जागा. स्वर निघल्या ना डोली भागा, जागा रे भाई लो जागा. वासुदेव वासुदेव म्हणा, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव
काकड्याला जा. कार्तिक संपत आला. आता एकदा तरी काकड्याला विचार करा. विश्वाच्या मालकाला उठवायची ताकद ज्या अभंगात आहे त्या आपल्याला यश मिळवून देणार नाहीत का, स्वतःचं अस्तित्व जाग करणार नाहीत का. काकडा म्हणायचं त्याला काय ताकद आहे काकड्यात. आमच्या पोरांना काकडं माहित नाही, आम्हाला कीर्तन माहित नाही. काय काय पोरं खुशाल फोन करून म्हणतात